हजारो वर्ष दीनदलित गांजलेल्या शोषित पीडित समाजाला गुलामगिरीतून अंधश्रद्धेतून मुक्त करण्यासाठी समता न्याय बंधुत्वाच्या दिशेने नेण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत अग्रेसर असलेल्या आणि संपूर्ण आयुष्य मानवतेच्या कल्याणासाठी संघर्ष करणाऱ्या अशा जगविख्यात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना कोटी कोटी प्रणाम. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे मातंग समाज जयंती उत्सव समिती यांच्यातर्फे साताऱ्यात भरगच्च असे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 106वी जयंती आहे आणि या जयंतीचं मी 2026चा जयंती लोकशाहीर अण्णाभाऊ साठे मातंग समाज जयंती या जयंतीचा मी उत्सव समितीचा मी अध्यक्ष आहे. या वर्षी आज दिनांक 31 ऑक्टोबर 2026 रोजी सायंकाळी 7 वाजता मशाल रॅली आहे आणि मशाल रॅली काढून अभिवादन करण्यात येत आहे. तसेच रात्री बरोबर 12 वाजता फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येणार आहे. याशिवाय दिनांक 1 ऑगस्ट रोजी आम्ही सकाळी पूर्णेश्वर मंदिर इथे 300 रोपांची लागवड करणार आहोत. माननीय शिवेंद्रसिंह राजे भोसले आणि आमचे जे उमेशजी खंजोळे शिवाय समितीचे सर्व पदाधिकारी यांच्या समवेत आम्ही 300 रोपांची लागवड करणार आहोत. त्यानंतर इथं आल्यानंतर मान्यवरांच्या हस्ते माननीय शिवेंद्रसिंह राजे भोसले, माननीय उदयनसिंह राजे भोसले, माननीय मकरंद आबा आणि आमचे समितीचे सर्व सदस्य विविध पदाधिकारी या ठिकाणी येऊन आम्ही अण्णाभाऊंना अभिवादन करणार आहोत. त्यानंतर याच ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांचा इथं समितीच्या वतीनं सत्कार करणार आहेत. तसेच जे हुशार विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करणार आहोत. त्याचबरोबर जे सामाजिक कार्यामध्ये ज्यांनी भूमिका बजावलेली आहे त्या लोकांचा इथं सत्कार करण्यात येणार आहे. याशिवाय इथं आलेल्या जे जिल्ह्यातून आलेल्या लोकांना इथं जिलेबीचे वाटप करणार आहोत. त्याचबरोबर इथं सामान्य रुग्णालय सातारा या ठिकाणी रुग्णांना फळ वाटपाचा कार्यक्रम करणार आहे. हे सर्व कार्यक्रम आमच्या संयुक्त समितीच्या वतीनं करण्यात येत आहे. आणि दिनांक 9 ऑगस्टला कोळी नाक्यावर हॉलमध्ये आम्ही अण्णाभाऊंच्या जीवनावर व्याख्यानाचा कार्यक्रम करणार आहोत. श्रीमंत कोकाटे यांचं व्याख्यान ठेवण्यात आलेलं आहे. हा सर्व व्याख्यानाचा कार्यक्रम आणि यशस्वी करणार आहोत. त्याचबरोबर ही समिती गेले पुढील 1 वर्ष सामाजिक उपक्रम राबवणार आहोत, जेणेकरून थोरांचे विचार, अण्णाभाऊंचे विचार, डॉक्टर बाबासाहेबांचे विचार, हे सर्व विचार आम्ही तळागाळामध्ये पोहोचवण्याचं काम आम्ही या मातंग समाज अण्णाभाऊ साठे समितीद्वारे आम्ही करणार आहोत. त्यानंतर आमचे किशोरजी गालपाडे सविस्तर तुम्हाला मार्गदर्शन करतील. धन्यवाद. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 106वी जयंती आहे. त्या जयंतीनिमित्त सातारा शहरामध्ये इतर पक्ष संघटना आणि सामाजिक कार्यकर्ते यांना एकत्र करून मातंग समाजाची साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे मातंग समाज जयंती उत्सव समिती सातारा शहरामध्ये पूर्वीपासून स्थापन आहे. त्याच अनुषंगानं याही वर्षी या समितीच्या वतीने सातारा शहरामध्ये भरघोस कार्यक्रम होणार आहेत. त्याच्यामध्ये सन्माननीय अध्यक्ष बाबरसाहेब यांनी आताच सर्व कार्यक्रम सांगितलेला आहे. मी एकच सांगेन, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 106वी जयंती आहे आणि त्या जयंतीनिमित्त आपण रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या वतीने दरवर्षी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या चित्ररथासाठी आपण बक्षिसे डिक्लेअर केलेले आहेत. त्याच्यामध्येही साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चित्ररथ हा उत्कृष्ट जो पहिला बनवेल त्याला 51,000 रुपये आपण बक्षीस ठेवलेलं आहे. तसेच
दुसरं बक्षीस आपण 21,000 आणि तिसरं 11,000 रुपये ठेवलेलं आहे. त्याच अनुषंगाने मी सर्व मंडळांना आवाहन करीन, आपण जो समिती निर्णय देईल तो मान्य करावा आणि साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे समितीच्या वतीने बक्षीस जे डिक्लेअर केलेले आहेत तो स्वीकारावे. तसेच आपण वेळेचं बंधन ठेवून, पाऊस आहे सातारा शहरामध्ये जिल्ह्यामध्ये पाऊस आहे, वेळ आपल्याला आपण 12 पर्यंत माननीय जिल्हाधिकारी यांना मागितली होती, परंतु त्याचं अजूनपर्यंत त्यांचं कोणतंही लेखी पत्र किंवा जाहीर आलेला नाहीये. त्यामुळं आपल्याला टायमिंग 11 पर्यंत आहे. त्या टायमिंग मध्येच आपला कार्यक्रम होणार आहे. जर आम्हाला वेळापत्रक आलं जिल्ह्याच्या वतीनं, कलेक्टर साहेबांच्या वतीनं, तर आम्ही ते आपणापर्यंत पोहोचवू. परंतु 11 पर्यंत जो टायमिंग आहे त्या टायमिंग मध्येच आपण या सगळ्या मिरवणुका काढाव्यात आणि आपल्याला आपण जो खर्च केलेला आहे डॉल्बीला वगैरे त्याचा आनंद घेता आला पाहिजे. त्याचा खर्च व्यवस्थितरित्या तुम्हाला झालाय असं वाटलं पाहिजे. त्या अनुषंगाने आपण लवकरात लवकर पावसाचा वेग बघून या इथे अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यासाठी यावं असं मी आव्हान करीन. आणि मातंग समाज जयंती उत्सव समितीच्या वतीने मी सर्व शाहूनगर वासियांना, मातंग बांधवांना आणि बहुजन बांधवांना 1 ऑगस्ट साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो.